नाशिक आणि दिंडोरीमध्ये नेमकं काय सुरू आहे, कसा प्रचार सुरू आहे बघण्यासाठी नाशिकवरनं आपले प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, मुंबईमध्ये एकीकडे लगबग आपल्याला प्रचाराची बघायला मिळते, भरगच्च कार्यक्रम आहेत। नाशिक आणि दिंडोरीमध्ये काय सुरू आहे, कसे कार्यक्रम दिसत आहेत, अर्थात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आजच्या या दिवशी उमेदवारांचा प्रयत्न असणार आहे। गुरुप्रसाद, खरं तर शेवटचा प्रचाराचा दिवस आहे। आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील आणि याच सगळ्या कमी काळामध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भव्य रॅली आणि सभा अशा दोन गोष्टींचं आयोजन केलं जातं। नाशिक शहरामध्ये कुठल्याही स्वरूपाचं सभांचं आयोजन नाहीये, मात्र ग्रामीण भागामध्ये काही वंचितच्या वतीनं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं काही सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र नाशिक शहरामध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक उमेदवाराची रॅली बघायला मिळते। सकाळच्या वेळेलाच यावेळेला रामकुंड परिसरातून स्वामी शांतिगिरी महाराज यांनी देखील शोभायात्रा काढलेली आहे, पदयात्रा काढलेली आहे। जवळपास 11 किलोमीटरची ते रॅली करणार आहे। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले राजाभाऊ वाजे यांची देखील बगूर या परिसरामध्ये प्रचार रॅली आहे। एकूणच जर बघितलं तर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून अधिकाधिक मतदान आपल्या पदरात कसं पाडून घेता येईल यासाठीचा उमेदवारांचा शेवटच्या घडीचा हा प्रयत्न असतो आणि त्याचीच लगबग आता नाशिकमध्ये आणि दिंडोरीमध्ये देखील पाहायला मिळते।